श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या चरणी नमन वंदन अभिवादन करून आजच्या या भूमिपूजन समारोहाला उपस्थित महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकिशोर गादीवारजी, महासचिव गोविंदराव बिडवाईजी, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदासजी वट्टमवार, कोषाध्यक्ष अनिलजी मनाटकर, उपाध्यक्ष श्री व्यंकटेशजी कुनावार, या कार्यक्रमात विशेष करून उपस्थित डॉक्टर अनिलजी माडुरवार, स्वप्नीलजी दंतुरवार, समाजाचे अध्यक्ष श्री प्रशांतजी तम्मेवार, दीपक भाऊ निगावार, मंचावर उपस्थित सर्व आर्यवैश्य कुमटी समाज गडचिरोलीचे आदरणीय पदाधिकारी व गेल्या 5 तासापासून वाट पाहत अतिशय सहनशीलतेने बसणाऱ्या माझ्या सर्व आर्यवैश्य समाज बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी मनात माझ्या भीती होती की मगापासून डिझेलचं जनरेटर सुरू आहे आणि जनरेटर सुद्धा आता शेवटचा श्वास घेत डिझेल संपून जाईल आणि तसंच घडतंय। जेव्हा मी इथं उपस्थित झालो तेव्हा मनात तणाव होता की 3-4 तास उशीर जागा आहे, पण इथं आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला, आनंद पाहिला, ऊर्जा पाहिली आणि सहज मनातून शुभकामना निघाल्या, सदिच्छा निघाल्या की माझ्या समाज बांधवांच्या चेहऱ्यावर मा वासवी तू असाच आनंद, ऊर्जा आणि समाधान ठेव। 110 समाज बांधव एकत्र येऊन इथं मंदिर बांधणार आहे। खरं तर भूमिपूजनाला अग्रणी जेव्हा बोलवलं तेव्हा मला माहिती आहे की बाकी सर्वांनी मंदिरासाठी आपापल्या परीने मदत केली। मला जरी प्रशांत तम्मेवारांनी त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये मी मदत करावी असं जरी सांगितलं नसलं तरी 1995 पर्यंत मी पुस्तक वाचायचो, आता चेहरे वाचतो आणि म्हणून तुमचे चेहरे वाचल्यावर तर माझ्या लक्षात आलं की मला भूमिपूजनाला बोलवताना जसं प्रेमाचा भाव आहे, जसं एक आपला समाजातला समाज बंधू म्हणून तुम्ही मला निमंत्रित केलं, पण त्यासोबत तुमचे चेहरे वाचताना हेही माझ्या लक्षात आलं की कन्यका मातेच्या मंदिरामध्ये माझंही योगदान असलं पाहिजे। आता इतरांनी तर आकडे सांगितले, पण मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही जे जे समाज बांधव मदत करतील त्याची टोटल करा आणि त्यानंतर जेवढं कमी पडेल, जिथं तुम्ही कमी तिथं आम्ही, या भावनेने या मंदिरासाठी मी पूर्ण शक्तीने उभा राहील। खरं तर आपल्यापैकी अनेकांना कदाचित एक गोष्ट माहीत नसेल, मी वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून कन्यका मंदिरात नेहमीच जातो। अगोदर आईचा बोट धरून गेलो आहे, आता एक तर बायकोचा बोट धरून जातो किंवा स्वतः जातो, पण असा दिवस नसेल की मी चंद्रपुरात आहे आणि माता कन्यका परमेश्वरीच्या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय मी कुठे गेलो असं या क्षणापर्यंत कधीच घडलं नाही। मंदिर 12 वाजता बंदही झालं तरीही मी मंदिराच्या समोर उभा राहून दर्शन घेऊन मगच कामाला जातो, कारण मला याची जाणीव आहे की आर्यवैश्य समाज म्हणून आपण ज्या वासवी कन्यका परमेश्वरीचे वंशज म्हणून अभिमानाने, गौरवाने आपल्या जीवनामध्ये मा वासवीचं दर्शन घेतो, स्मरण करतो आणि हेही खरं आहे की आपल्याला मा वासवी कन्यका परमेश्वरीच्या आशीर्वादाने एक दैवी देणगी दिली आहे आणि ती म्हणजे सात्विकता, प्रामाणिकता। 102 गोत्र ज्या आर्यवैश्य समाजामध्ये आहेत, हे 102 गोत्र आर्यवैश्य समाजामध्ये का निर्माण झाले, तर जेव्हा
मा वासवी कन्यका परमेश्वरीकडे वक्रदृष्टीने बघितलं तेव्हा आपल्या सत्वासाठी ज्या आईनी देवीनी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली आणि आपल्या सत्वासाठी या आईसोबत जे 102 लोकांनी स्वतःला त्या कुंडामध्ये झुकून दिलं, त्या 102 गोत्राचे आपण स्वतःला वंशज मानतो। याचा अर्थ असा आहे की आपला डीएनए काय, सात्विकता प्रामाणिकता तर आहेच, पण आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे आपलं सत्व। आणि हे सत्व घेऊनच या ठिकाणी गडचिरोलीच्या 110 समाज बांधवांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधण्याचा निर्णय केला आहे। खरं तर या प्लॉटचा येणे जागाने हे सांगितलं आणि म्हणून देवराव होळीला मी म्हणालो की या प्लॉटवर पैसे निधी आमदार निधी कायद्याने देता येत नाही, पण आता प्लॉट तर खरेदी केलाय, मंदिर बांधा, पुढे याला योग्य पद्धतीने आपल्याला नियमाच्या चौकटीमध्ये बसवलं पाहिजे हे मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच वाटतं। मंदिर असतील, देवदेवतांची निवासस्थानं असतील, हे अधिकृतच असावी अशी माझी मान्यता आहे। आणि या दृष्टीने आपण हे मंदिर भव्य दिव्य करा। या मंदिराच्या निमित्ताने समाजाचा एक सूर एक विचार असावा। जे आता नंदकुमार गादेवारजी हे महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला एकत्र करण्याचं मिशन घेऊन आपल्या इतर सहकार्यांसोबत पायाला भिंगरी असल्यासारखं फिरतात आणि हे फिरत असताना संकल्प काय, एकच संकल्प आहे की आपला समाज पुढे जावा आणि आपल्या समाजाच्या योगदानातून हा देश मोठा होण्याचा जो संकल्प करतोय त्यामध्ये आपल्याही समाजाचा वाटा असावा। आपला समाज तर प्रगतीच्या मार्गावर वेगाने जावाच, पण आपण इतर समाजाच्याही आनंदाचं कारण व्हावं। इतर समाज जीवनामध्ये आर्यवैश्य समाजाचं सहकार्य आणि मदत, यातून त्यांनीही एकदा तरी आयुष्यामध्ये जय वासवी म्हणावं, ही मदत इतरांना आपण करण्याच्या दृष्टीने मनात संकल्प केला पाहिजे। आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो असताना मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की समाज म्हणजे काय, जेव्हा आपण मा वासवी कन्यका परमेश्वरीचा वारसा हा पुढे नेतोय तर हम साथ साथ है या भावनेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। समाजातला जो कोणी गरीब असेल, असं म्हणतात की स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचं ही तर प्रकृती आहे, स्वतः न कमवता दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवायची ही विकृती आहे। पण स्वतः कमवून त्यापैकी काही हिस्सा आपल्या समाजातील शेवटच्या गरीब कुटुंबासाठी थोडासा का होईना तो खर्च करायचा, हीच तर आर्यवैश्य समाजाची संस्कृती आहे। आणि या दृष्टीने आपण सर्वजण गडचिरोलीमध्ये एकत्र येऊन काम कराल हाही विश्वास व्यक्त करतो। खरं तर जेव्हा मी इकडे भाषण देतोय तेव्हा जनरेटरचा आवाजही एका कानाने ऐकतोय। कोणत्याही क्षणी जर जनरेटर बंद झालं तर भाषण अपूर्ण राहण्याची भीती आहे। पण आपण निश्चितपणे हे मंदिर बांधून पूर्णत्वास न्या। माँ कन्यका परमेश्वरीने आपल्या सर्वांना शक्ती दिली आहे आणि जगामध्ये आज आपल्याच देशाचा अध्यात्म हाच इतरांसाठी आनंद आणि सुखाचा महामार्ग झाला आहे। मी अबुधाबी आणि दुबई कार्यक्रमाला गेलो, जेव्हा अबुधाबीमध्ये मला आयफा अवॉर्डसाठी बोलवलं, दैनिक लोकमतनी दुबईमध्ये जो कार्यक्रम घेतला त्याचा चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि तिथं असणारं स्वामीनारायणचं मी 50 एकर मधलं मंदिर बघितलं तर मला 10 वर्षापूर्वी दुबईला जेव्हा मी गेलो तो काळ आठवला। कारण महाशिवरात्र असेल किंवा सोमवार असेल मी महादेवाचं दर्शन घेतो। दुबईमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं तर मंदिरच नव्हतं
आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा मग दुबईतल्या लोकांनी सांगितलं की इथं मंदिर हे नाहीच, कारण UAEच्या भूमीमध्ये मंदिर बांधणं हे तर महापाप आहे. या UAEच्या भूमीमध्ये जेव्हा रमादान होतं, ज्याला आपण रमझानचा महिना म्हणतो, त्या रमादानच्या महिन्यामध्ये बाहेर तुम्ही जाहीरपणे पाणीही पिऊ शकत नाही. पण काय जादू झाली. आज अबुधाबी दुबईमध्ये इतकं भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे. माझं हे सौभाग्य आहे की त्या ठिकाणी मलाही शिलापूजन करून तिथं माझ्या नावाचं एक शिळा त्या मंदिरात लावता आली. पण जेव्हा त्या मंदिराचं प्रेझेंटेशन झालं तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद झाला की जे शेख इतके कट्टर होते की जिथं बाहेर रमजान महिन्यामध्ये म्हणजे त्यांच्या रमादान महिन्यामध्ये पाणी बाहेर सार्वजनिक स्वरूपात पिता येत नव्हतं, त्या मंदिराला आता मुफ्त पाणी आणि मुफ्त वीज हे आता त्या सरकारनी म्हणजे त्या राजांनी घोषित केलं आणि इथंच थांबले नाही. त्यांच्या लक्षात आलं की ही आध्यात्मिक संस्कृती महान आहे आणि म्हणून त्यांनी आता स्वतः UAE मध्ये डिपार्टमेंट ऑफ टॉलरन्स सुरू केलं. त्यांच्या लक्षात आलं की महान संस्कृती कोणती असेल तर ती भारतीय संस्कृती आहे, ही आध्यात्मिक संस्कृती आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा युरोपमध्ये एक गावच्या गाव उभं झालं की ज्या गावामध्ये युरोपियन लोक भजन करतात, हरे राम हरे कृष्णचा जप करतात आणि भजन त्यांचं ऐकलं की मलाही आश्चर्य वाटलं. स्पष्ट शब्दामध्ये ते भजन म्हणतात आणि मग माझ्या लक्षात आलं की खरं आहे की हे सर्व धनाढ्य देश होते, हे धनवान देश होते. पोट भरण्यासाठी अतिशय स्वादिष्ट रुचकर महागडं भोजन त्यांना मिळू शकत होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की भोजनाने शरीराचं समाधान प्राप्त होतं, पण भजनाने मात्र मनाचं समाधान प्राप्त होतं. शरीराचं समाधान हे तात्पुरतं आहे, मनाचं समाधान मात्र हे स्थायी आहे. हे स्थायी समाधान आज तेही प्राप्त करत आहे. ज्या आपल्या भारतामध्ये आपली मान्यता होती, आपली आई मावशी काकू आजी आपल्याला भक्त प्रल्हादाची कथा सांगायची, तेव्हा त्या कथेमध्ये हिरण्यकश्यपूला प्रल्हाद म्हणायचा. जेव्हा हिरण्यकश्यपूंनी विचारलं तुझा देव कुठं आहे, तेव्हा प्रल्हादाने ती सांगितलं माझा देव इथं आहे तिथं आहे, कण कण में है भगवान. आणि तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला की हा खंबा, या खंब्यात तुझा देव आहे का. प्रल्हाद म्हणाला हो खंब्यातही देव आहे. आणि मग तिथून देव अवतरला ही आपण कथा ऐकली. पण काही लोक थोडे जास्त शिकले की कच्चे होतात, ते म्हणतात कणकण में कहा भगवान है. आज मात्र अमेरिकेच्या सायंटिस्ट लोकांनी आपला रिसर्च पेपर देताना सांगितलं की प्रत्येक वस्तूमध्ये अणुरेणू आहे, पण या अणुरेणूसोबत एक गॉड पार्टिकल आहे. हे अमेरिकेला आजच्या शतकात समजलं, 21व्या, आम्हाला तर हजारो वर्षापूर्वी समजलं की कणकण में है भगवान. मी एकदा एका हार्टच्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरला आमचे एक अतिशय निकटचे नातेवाईक होते आणि त्यांची एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की यांचं बायपास करावं लागेल. गप्पा करता करता माझ्या मनात एक विचार आला की समजा उद्या जनरेटर चालवायचं असेल तर त्याला डिझेल लागतं, एखादा पंप चालवायचा असेल तर वीज लागते, मग आमचा हा हृदयाचा पंप कसा चालतो. मग त्या दिवशी मात्र आश्चर्य झालं जेव्हा डॉक्टर म्हणाले की हा पंप आपोआप चालत नाही, त्याच्या बाजूला एक छोटी डब्बी आहे आणि त्या डब्बीतून जो करंट निघतो त्या करंटमधून हा पंप चालतो. मी म्हणालो डॉक्टर साहेब तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, ही डब्बी कुठून चालते, इथून कुठं ऊर्जा येते. ते म्हणाले हेच तर माहीत नाही, म्हणून तर ईश्वर आहे की एक कोणी चालवणारा ईश्वर आहे जो या डब्बीचा करंट देतो. आणि ज्या दिवशी ईश्वराला वाटतं त्या दिवशी तो करंट बंद होतो आणि आपण सांगतो की हार्ट फेल झाला, हार्ट बंद झालं. जसं डिझेल संपल्यावर जनरेटर बंद होतो, तसंच आध्यात्मिक आपलं डिझेल म्हणजे
मा वासवी कन्यका परमेश्वरीची आराधना, ज्या आराधनेतून आपण आपलं आयुष्य हे आनंददायी करू शकतो. आणि यासाठी प्रशांत मेवारजी, तुम्ही व तुमच्या टीमनी 45 लोकांनी यांनी ड्रेस कोड आहे. खरं तर मी अनिल माडुरवार साहेबांना म्हणालो हे चंद्रपूरपेक्षाही पुढे गेलं. बस अशीच एकता ठेवा, हीच एकता कामी येईल. याच एकतेतून 110 जरी असावे तरी सध्या मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्याचं काम करतोय. मी पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केला. मी लंडन जाऊन वाघनखाचा MOU केला. मी तर एवढा सौभाग्यशाली आहे की मलाही आता जीवन सार्थकी जागेसारखं वाटतं. कारण 22 जानेवारीला जेव्हा राम मंदिर हे विश्वगौरव, देशगौरव, राष्ट्रीय पुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा दर्शनासाठी लोकांना लोकार्पित करणार आहे, मी अभिमानाने सांगू शकतो की राम मंदिर 22 जानेवारीला उघडं जेव्हा होईल तेव्हा भक्तांना जाताना मात्र चंद्रपूर गडचिरोलीच्या लाकडाच्या दरवाजातूनच जावं लागेल आणि प्रभू राम आशीर्वाद देईल. जेव्हा संसद भवन नवीन झालं तेव्हाही मी हेच सांगितलं की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत मतदारसंघ कोणताही असेल, कोणत्याही पक्षाचा खासदार असेल, जाना तो हमारे ही दरवाजे से पडेगा. कारण तिथं सारच्या सार लाकूड हे मी दिलं आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की लहानपणी शिक्षक शाळेत सांगायचे की अफझल खानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी केला. अफझल खान हा क्रूर होता, अत्याचारी होता, बदमाश होता, लुच्चा होता, लफंगा होता. तो हिंदवी स्वराज्यावर संपवण्याच्या दृष्टीने दुष्ट बुद्धीने आगा होता. पण त्या अफझल खानाची कबर आणि त्याच्यावरचं अतिक्रमण हे 29 जुलै 1953 पासून हटवावं म्हणून हजारो लोक महाशिवप्रताप दिनी एकत्र यायचे. कोणीही हटवलं नाही. पण जय वासवी म्हणत ते अतिक्रमण हटवण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. सुप्रीम कोर्टात केस गेली, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याच्या सांस्कृतिक वनमंत्र्यांनी जो निर्णय केला तो यथायोग्य आहे, तो उचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना 41 दिवसाचं एक कार्यक्रम दिला गेला की राज्याभिषेकाच्या अगोदर या 41 दिवसामध्ये आपल्याला छत्रपती व्हायच्या अगोदर या कार्यक्रमावर अंमल करावा लागेल. आणि मला आनंद होतो की पहिल्या 41 दिवसाचा पहिला कार्यक्रम होता की प्रतापगडावर जायचं, मा भवानीचं दर्शन घ्यायचं आणि बा भवानीच्या तिथं छत्र चढवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी रत्नजडीत छत्र चढवलं. नंतर आक्रमणकार्यांनी ते लुटून नेलं. पण मग अभिमानाने मी सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर त्या मा भवानीच्या त्या मंदिरात छत्र चढवण्याचं सौभाग्य प्राप्त झालं ते मला झालं. आज मी तिथं छत्र चढवलं आहे. अशा अनेक मुद्दे सौभाग्याने मिळाले. आणि या सर्व मुद्द्यांच्या मागे जर काही असेल ऊर्जा आणि शक्ती तर ती मा कन्यका परमेश्वरीच्या दर्शनाची आहे, मा कन्यका परमेश्वरीच्या नामस्मरणाची आहे. कन्यका परमेश्वरीच्या आशीर्वादानेच आजपर्यंत आज अनेक इच्छा या पूर्णत्वास जाऊ शकल्या. आणि याचं एक मात्र कारण असेल तर मा कन्यका परमेश्वरीचा आशीर्वाद. आणि आज तो आशीर्वाद या ठिकाणी गडचिरोलीमध्येही प्राप्त होणार आहे हा माझा विश्वास आहे. आणि गडचिरोली हे आता राज्याच्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक राहणार आहे. तुमच्यापैकी कदाचित अनेकांना माहीत नसेल जे इन्व्हेस्टमेंट आता गडचिरोलीमध्ये होऊ घातलं आहे ते इतकं मोठं आहे की आत्ताच जर काही जमिनी वगैरे असतील तर ते घेऊन टाका. नंतर एवढं महागडं होणार आहे की नंतर जमीन घेणं सुद्धा महाग होईल. एवढ्या वेगाने गडचिरोली वाढणार आहे. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी तुम्ही आता मंदिर बांधत आहात हेही गडचिरोलीची शान आणि गौरव वाढण्याचं काम यातून होणार आहे.
आपल्या सर्वांना मी मनापासून सदिच्छा देतो, शुभकामना देतो आणि पुन्हा एकदा अधोरेखांकित करून जातो की जो जो सहनशील असतो त्याला ईश्वर सुद्धा भरभरून देतो. तर निश्चितपणे तुम्ही 4 तास माझी वाट पाहिली आहे, तर मी मंदिरामध्ये निश्चितपणे मोठं म्हणजे तुम्ही कदाचित मागितलं असतं तर कमीच मागितलं असतं, त्यापेक्षा जास्त योगदान मी निश्चितपणे देईल हा विश्वास देतो. आपल्या सर्वांना सदिच्छा देतो. महाकन्यका परमेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या या समाज बांधवांना, माता भगिनींना तू खूप भरभरून आशीर्वाद दे, सुख दे, समाधान दे. डिझेल संपलं नाही त्याबद्दल धन्यवाद.